कर्म हा जो शब्द वापरला हा त्याचा संबंध हा स्वधर्म, स्वभाव, क्रियाप्रधानता, प्रकृतीची त्याच्यामध्ये महत्त्वाची अशी संबंध आहे. स्वभाव आणि प्रकृती एकाच शब्दाचे दोन अर्थ आहेत. प्रत्येक मनुष्य ज्यावेळेस जन्मतो त्यावेळेस तो एक स्वभाव आणि प्रकृती धारण करून जन्मत होतो आणि त्या प्रकृतीला अनुसरून त्याचा जो स्वभाव आहे आणि तो ज्या घरात जन्मला त्याच्या घराण्याची जी परंपरा आहे त्याच्या अनुसार त्याला स्वधर्म प्राप्त झालेला असतो आणि त्या स्वधर्माच्या अनुसार त्याचं आचरण ज्यावेळेस तो करतो त्यावेळेस त्याचा संबंध कर्म ह्या तत्वाशी येतो. त्या कर्माला जेव्हा योग हा शब्द जोडला जातो त्यावेळेस ह्या कर्माच्या ह्या स्वधर्माच्या आचरणाच्या माध्यमातून परमेश्वराशी अनुसंधान कसं साधायचं हा कर्मयोग आहे. आणि हा कर्मयोग हा कसा साध्य करता येईल म्हणून अकर्म या शब्दाची योजना केलेली आहे. तेव्हा याच्यातलं रहस्य असं आहे की कर्म सिद्ध करत असताना ज्यावेळेस अंतःकरणाची धारणा ही परब्रह्म परमेश्वराच्या अनुसंधानाला लागून जर असेल, अंतःकरणाची जी धारणा आहे ही धारणा ही आत्मभाव आत्मतत्वाशी अनुसंधान ठेवून जर समत्व प्राप्त झालेलं असेल तर योग सिद्ध होतो, असा ते दुसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं. तर हे अकर्म काय आहे याचं विस्ताराने आपण मागच्या वेळेस चिंतन केलं. त्या अकर्म ह्या शब्दाला अनुलक्षून काही शब्द मी लिहिले आहेत. त्या शब्दामध्ये त्याची सगळी व्याख्या आणि विस्तार आलेला आहे. तर अंतःकरणाची जी धारणा आहे ना त्याच्यामध्ये अकर्म आहे. कारण बाहेर क्रिया सगळ्यांची सारखी दिसते पण धारणा ज्यावेळेस अनासक्त निष्काम अशा प्रकारची असेल त्याला नैष्कर्म्य असा शब्द वापरला आहे. जेव्हा तो निष्काम होतो त्यावेळेस जे काही त्याच्या हातून कर्म होत असतं ते कर्म हे सहजतेने होतं. त्याच्यामध्ये स्वाभाविकता येण्याचे दोन गोष्टी आहेत. एक शास्त्र आणि वर्णाश्रमाच्या अनुसार त्याची बाहेरची क्रिया आहे, ही बाहेरची गोष्ट झाली. अंतःकरणातली जी धारणा आहे ती अनासक्त आणि निष्काम भाव आहे. तेव्हा अंतःकरण आणि बहिःकरण हे दोन करण आहेत. अंतःकरण मनबुद्धी चित्त अहंकाराने बनलेले आहे. बहिःकरण पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियांनी बनलेले आहे. तेव्हा हे दशेंद्रिय जे आहेत या दशेंद्रियाचा संबंध ज्यावेळेस शास्त्र आपला स्वधर्म स्वभाव आणि वर्ण आणि आश्रमाच्या अनुसार ज्यावेळेस होतो त्यावेळेस बहिःकरणामध्ये म्हणजे दशेंद्रियामध्ये जे कर्म होतं ते कर्म अंतःकरणाच्या नैष्कर्म्य किंवा अनासक्त निष्काम भावाच्या अधिष्ठानावर ज्यावेळेस होतं त्यावेळेस अकर्म सिद्ध होतं. अकर्माचा हा पहिल्यांदा पाया काय हे आपल्याला कळायला पाहिजे. अकर्मामध्ये अंतःकरणाला जास्त महत्त्व आहे. अकर्मामध्ये केवळ बाह्यक्रियेला महत्त्व नाही आहे. तर क्रियेमध्ये अंतःकरण जर शुद्ध असेल तर ते अंतःकरण निष्काम झाल्यावरच ते निर्मल होतं. निष्काम भावनेतूनच ज्यावेळेस कर्तृत्व भाव भोक्तृत्व भाव ज्यावेळेस शून्य होऊन जातो त्यावेळेस त्याचा अहंकार हा शून्यत्वाला जातो. अहंकार शून्यत्व होणं म्हणजेच निर्मल होणं आहे. आणि ज्यावेळेस तो निर्मल होतो आणि निरहंकारी होतो त्यावेळेस तो निर्द्वंद्व आणि अद्वैत स्थितीमध्ये जातो. द्वंद्व त्यातला नष्ट होतं. द्वंद्व हे अहंकारामुळे आहे. निर्द्वंद्व झाल्यावर तो निर्भय होतो. शब्द बघा एक एक. आणि निर्भय जेव्हा होईल जेव्हा तो निरहंकारी होईल त्यावेळेस तो निर्मल आणि निरामय असा होईल, निर्भेल होईल. निर्द्वंद्व स्थितीमध्येच निर्भयता प्राप्त झाल्यानंतरच तो निर्मोह होईल, निर्मम होईल, निर्हेतुक होईल, नित्यतृप्त होईल, निर्बद्ध आणि निराश्रय होईल. आता हे शब्द पुढे येतील पण हे शब्द हे अकर्म ह्या शब्दाला लागून आहेत. अकर्म या शब्दाला काय काय अंतःकरणामध्ये स्थिती आहे ही एवढ्या सगळ्या शब्दामध्ये दिलेली आहे. निष्काम, निर्मळ, निर्भय, निरामय, निरहंकारी, निर्भेल, निर्द्वंद्व, निर्मोह, निर्मम, निर्हेतुक, नित्यतृप्त, निर्बद्ध तसा निराश्रय. एवढ्या शब्दाने अकर्म हा शब्द हे केलेला आहे. त्यानंतर अंतःकरणामध्ये सहजता आहे, अचलता आहे. अंतःकरण साम्य स्थितीमध्ये गेलेलं आहे, शांत आहे.
स्थितप्रज्ञा अवस्था आलेली आहे आणि त्याच्यामुळे समर्पण आणि मदर्पण, आत्मानुसंधान झालेलं आहे, आत्मभाव आलेला आहे, आत्मस्थिती आलेली आहे आणि अशा या शुद्ध चित्तामध्ये अपरिग्रह झालेला आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सहजतेने येणार आहेत. त्या आपल्याला एक एक प्राप्त करायचा आहे म्हणून प्रयत्न नाही आहे, कारण इथे करण्यातून होण्यामध्ये गेलेली स्थिती आहे. जेव्हा ती स्वाभाविक गोष्ट जी होते, जेव्हा निरहंकार होतो ना, तेव्हा ती सगळी जी ईश्वराची जी शक्ती आहे ती मध्ये कार्य करायला लागते आणि मग मनुष्य स्वयंभू होतो. स्वयंभू होणं म्हणजे काय, त्याच्यामध्ये जो मी करता मी भोगता हा जो भाव आहे तो नष्ट झाल्यामुळे ही परमेश्वराची जी ब्रह्मांडामध्ये कार्य करणारी जी शक्ती आहे आणि आपल्या अंतःकरणात सुद्धा ती कार्य करत असते, जी हृदयस्पंदन जी करत असते, ती हृदयस्पंदन करणारीच जी शक्ती आहे तीच ब्रह्मांडामध्ये कार्य करणारी शक्ती आहे. तो जो परमेश्वर जो ब्रह्मांड व्याप्त आहे तोच अंतःकरणाच्या हृदयामध्ये आहे. पण तो त्याची प्रतीती किंवा त्याच्या कार्याची अनुभूती ही केव्हा होते, जेव्हा तो निष्काम आणि अनासक्त होतो आणि जेव्हा अकर्म स्थितीमध्ये येतो त्यावेळेस ही अशा प्रकारची ही त्याची स्थिती येते. तेव्हा अकर्म आणि कर्म या दोन शब्दाचा अर्थ आपल्याला कळणं आवश्यक आहे. कर्माचा संबंध हा शास्त्राच्या अनुसार स्वभावाच्या स्वधर्माच्या अनुसार आचरणाशी या बाह्य दशेंद्रियाशी संबंधित आहे आणि कर्माबरोबर योग शब्द लागला की तो अकर्म होतो. योग शब्द हा संबंध हा अंतःकरणाशी संबंधित आहे. अंतःकरण जेव्हा निरहंकारी निर्मल निर्मोह होईल त्यावेळेस आपोआपच अकर्म या स्थितीमध्ये येतो. असं आपण विस्ताराने मागच्या वेळेस अकर्माचं आपण हे पाहिला, त्याचाच मी आता तुम्हाला हा संक्षिप्त भाग केलेला आहे. त्याच्यानंतर भगवंताने काय केलं की हा जो अकर्म शब्दामध्ये 18व्या श्लोकाचा आपण मागच्या वेळेस पाहिलं की अकर्मात कर्म पाहणे आणि कर्मात अकर्म पाहणे ही सुद्धा जी गोष्ट आहे ही सुद्धा आत्ता मी सांगितली तीच स्पष्ट करणारी गोष्ट आहे की अकर्मामध्ये कर्म आणि कर्मात अकर्म म्हणजेच कर्तृत्व भाव शून्य असणे आणि कर्तव्य भाव जागृत ठेवणे. कर्तव्य भाव जागृत असताना तो निरहंकारी स्थितीमध्ये जेव्हा जातो तेव्हा तो कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म हा पाहतो. ह्याचाही विस्तार मी मागच्या वेळेस केलेला आहे. त्यामुळे त्याची विस्ताराने पुन्हा पुनरावृत्ती न करता आता ह्याच्या पुढे जे काय सांगितलं आहे ते ह्या अकर्मालाच त्यांनी आणखीन स्पष्ट केलं आहे. पुढे जो 19व्या श्लोकापासून अकर्म ही स्थिती, अकर्माची अवस्था किंवा स्थिती जी प्राप्त होते ती प्राप्त झाल्यानंतर तो कर्मयोगी कसा असतो ह्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे अकर्म ह्या गोष्टीलाच अधिक स्पष्ट करण्याकरता 19व्या श्लोकापासून भगवंतांनी वर्णन केलेलं आहे की तो कामनारहित संकल्परहित आचरण करणारा ज्ञानी पुरुष हा कसा असतो. कारण याच्यामध्ये कर्मयोग सांगताना ज्ञान हा शब्द वापरलेला आहे. कारण अकर्मामध्ये ज्ञान हा शब्द, अंतःकरण जेव्हा जेव्हा अंतःकरणाचा विषय येतो तेव्हा तेव्हा ज्ञानाचाच विषय येतो. तेव्हा या कामनारहित व संकल्परहित आचरण करणाऱ्या ज्ञानी पुरुषाची प्रशंसा या 19व्या श्लोकामध्ये केलेली आहे आणि ती अशी आहे की यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्नि दग्धकर्माणां तम अहुः पंडितम बुधाः. आत्ता मी जे सांगितलं तेच पुढे त्यांनी त्या ज्ञानीपुरुषाच्या लक्षणात सांगितलेलं आहे की ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामना व संकल्प याच्या विना असतात, ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूपी अग्नीचे द्वारे भस्म झालेली असतात, त्या पुरुषाला ज्ञानीसुद्धा पंडित असे म्हणतात. असं त्यांनी सांगितलं की त्याला असा जो कर्मयोगी आहे त्या कर्मयोगीला पंडित किंवा त्याला ते ज्ञानी असं म्हणतात. ज्ञानी पुरुष त्याला पंडित असं संबोधतात. तर आता ह्याच्यामध्ये काय लक्षण दिलेलं आहे त्यांनी, एक तर शास्त्रसंमत कर्म आहेत. कर्मामध्ये मनमानी कर्म नाही आहेत म्हणून विहित कर्म जे आहेत हे करण्याकरता पहिल्यांदा विकर्म शब्द का वापरला, त्या कर्म अकर्मामध्ये एक विकर्म नावाचा शब्द वापरला. हे विकर्म शब्दाची काय योजना केली, विकर्म या शब्दाचा अर्थ असा आहे की विधिनिषेध मध्ये निषिद्ध कर्म जे आहेत त्या निषिद्ध कर्माचा ज्ञान असणं आवश्यक आहे. कारण काय, कर्म करताना नकळतपणे निषिद्ध कर्म होत असतात. माणसाला कळत नाही
ह्याचं कारणही आपल्याला कळायला पाहिजे. व काय निषिद्ध कर्म माणसाच्या हातून का होतं. पुष्कळ ज्ञानी माणसंसुद्धा नकळतपणे निषिद्ध कर्म करतात आणि मग कधी कधी खूप ज्ञानी असल्यामुळे ते त्याचं समर्थनही करतात की काही हरकत नाही, एवढं चालू शकतं. कारण त्यांना बुद्धी असते, तर बुद्धीचा वापर करून काय म्हणतात, चालू असतं एखाद्या वेळेस काही आपद्धर्म आहे, करायला काही हरकत नाही. आणि मग तो आपद्धर्म इतका वाढतो की आपद्धर्म हा स्वधर्म होऊन जातो. म्हणजे याचं कारण जर आपण पाहिले, याची जर मीमांसा केली तर मीमांसा फार विस्ताराने अशी आहे की मनुष्याचा जन्म होण्याच्या आधी अनंत जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये तो भ्रमण करत करत तो मनुष्याच्या जन्माला आला आणि त्याच्या आधी अनेक प्रकारचे योनीतून त्यांनी प्रवास केलेला आहे. प्रत्येक प्रकारच्या जन्मामध्ये त्याच्यामध्ये तो बीजांशाने जो संस्कार झाला आणि कारणदेहामध्ये हे सगळे संस्कार जाऊन बसले आणि ते प्रत्येक संस्कार जे आहेत हे तुम्हाला कार्य करण्याकरता उद्युक्त करतात. प्रत्येक योनीमध्ये काही ना काहीतरी तुम्हाला संस्कार झालेले आहेत. ते संस्कार तर मनुष्य काय सोडू शकत नाही, कारण ते कारणदेहामध्ये येऊन बसलेले आहेत. मग जशी परिस्थिती, बाहेरची परिस्थिती बदलली तसं माणसाच्या या कारणदेहातून एखादी इच्छा प्रक्षेपित होते आणि त्याला कळत नाही की ही इच्छा कशी जागृत झाली आणि नकळतपणे तो काय करतो की ते निषिद्ध कर्म करतो. निषिद्ध कर्माची व्याख्या आपल्याला विस्ताराने करता येईल, पण त्यातली सगळ्यात महत्त्वाची व्याख्या अशी आहे की जे स्वधर्माला सोडून, जे शास्त्राला सोडून जे कर्म होतं ते निषिद्ध कर्म आहे. जो तुमचा स्वधर्म आहे, जो वर्ण आहे, जो आश्रम आहे, त्या वर्णाला आश्रमाच्या विपरीत जे कर्म आहे ते निषिद्ध कर्म आहे. आणि त्या निषिद्ध कर्मालाच विहित, हे विकर्म हा शब्द वापरला. विकर्म शब्द वापरण्यामध्ये विधी निषेध असा तो शब्द आहे. तर विधी सोडून निषेधाला मनुष्य नकळतपणे स्वीकारतो आणि एकदा निषिद्ध कर्म करायला लागला की नंतर मग कर्मही, स्वधर्मही सिद्ध होत नाही आणि आकर्मात जायचा प्रश्नच येत नाही. कारण आपल्याला कर्मयोग सिद्ध करायचा असेल, कर्म सिद्ध करायचं असेल तर पहिला जर टप्पा काय असेल तर निषिद्ध कर्माचा त्याग केला पाहिजे. कोणी म्हणेल की बा कर्म म्हणजे काय करता तुम्ही, तर आमची दररोजचं आमची ड्युटी करतो. मग ड्युटी करताना काय करता, काय करणार, वातावरणच असे सगळ्यांसारखं वागावं लागतं. हे काही काही जे वाक्य आहेत ना, शब्द, की आपल्याला ही परिस्थितीला तडजोड करावी लागते, हे बुद्धिमान माणसाच्या डोक्यातून निघालेले वाक्य आहेत सगळे. आणि या बुद्धिमान माणसाच्या डोक्यातून हे वाक्य निघाल्यामुळे त्या वाक्याला एक मान्यता झालेली आहे की काय करणार, हा प्रवाह आहे, काळाच्या प्रवाहाला धरून चालावं लागतं, तडजोड ही करावी लागते, परिस्थितीप्रमाणे माणसाला वागावं लागतं, व्यवहार हा सांभाळावा लागतो. असे अनेक असंख्य असे वाक्य आपल्या प्रचलित आपल्या व्यवहारामध्ये आपण वापरतो. आणि ह्या वाक्याचा उपयोग काय करतो आपण, तर ह्या वाक्याचा उपयोग करून आपण निषिद्ध कर्म करतो. आणि ज्याच्या हातून निषिद्ध कर्म झाला ना तो स्वधर्म सिद्ध करू शकत नाही. स्वधर्म सिद्ध होणं शक्य नाही आहे. पहिली जी गोष्ट काय करायचं, म्हणून निषिद्ध कर्म या विषयावरच एक 60 प्रवचनं झाले महाराजांचे. निषिद्ध कर्म हाच विषय घेतला. हे निषिद्ध कर्म म्हणजेच विकर्म ह्या विषयावर 60 प्रवचन आहेत. ती विस्ताराने जर तुम्ही ऐकली तर काय करावं याच्यापेक्षा काय करू नये हे समजणं जास्त महत्त्वाचं आहे. तसं काय बोलावं याच्यापेक्षा काय बोलू नये कळलं तर चांगलं बोललं जातं. तसं काय करावं हा विचार करण्या जेव्हा याचं चिंतन होतं तेव्हा काय करू नये हे कळलं तर काय करावं हे हळूहळू कळायला लागेल. म्हणून कधी कधी आपण म्हणतो ना, मग देवाची पूजा करावी. दररोज आपण सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवाची पूजा करावी, मान्य आहे. पण देवाची पूजा करत असताना काय करू नये हे समजणं महत्त्वाचं आहे. कारण देवाची पूजा करत असताना नेमकं काय काय करू नये ही यादी आपल्या डोक्यात येते. माणूस तेव्हाच क्रोधित होतो, तेव्हाच त्याची बुद्धी अशी जे चंचल होते, तेव्हा त्याला वेळेचं भयंकर भान राहतं. तो म्हणतो इतक्या वेळात ही पूजा झालीच पाहिजे कारण पुढचं काम महत्त्वाचं. मग त्यावेळेस जी काही मनाची घालमेल आहे आणि जे चित्त असं विचलित झालेलं आहे ना, ते विचलित चित्त जे आहेत ही देवाची पूजा करणारी नाही आहे. म्हणजे निषिद्ध कर्म अंतःकरणामध्ये सुरू झालं. बघा तुम्ही आपला अनुभव बघा. चांगलं काम एखादं हातात घ्या तुम्ही, निषिद्ध कर्मामध्ये ला अनुसरून मधल्या ज्या इच्छा आहेत ना त्या अशा वेगाने मधून येत राहतात आणि मग माणूस कळत नकळतपणे निषिद्ध कर्म करतो. जेव्हा सत्कर्म करायचं झालं, जेव्हा सदाचार सिद्ध करायचा झाला, जेव्हा स्वधर्म सिद्ध करायचा झाला,
तेव्हा त्याच वेळेस ही माया अतिशय उत्स्फूर्तपणे जागृत होते आणि त्याला निषिद्ध कर्म करायला उद्युक्त करते. तुम्ही आपलं दिवसाचं आचरण बघा. पूर्ण आपण आपल्या दिवसाचं सिंहावलोकन केलं रात्री किंवा आज दिवसभर काय झालं आणि काय करताना काय झालं. जप करताना नाही ते विचार येतात, एरवी येणार नाहीत. अंतःकरण अपवित्र होणारे विचार जप करताना येतात. पूजा करताना मन चंचल होतं, बाकीच्या वेळेस होत नाही. म्हणजे सत्कर्म स्वधर्म सिद्ध करत असताना निषिद्ध कर्म त्याचा आपला प्रभाव जास्त टाकून निषिद्ध कर्म सिद्ध करतो. मग ह्या निषिद्ध कर्माला टाळायचं कसं आणि ओळखायचं कसं, हा खरा मुद्दा आहे. तर निषिद्ध कर्माची ओळखण अशी आहे की निषिद्ध कर्म म्हणजे असं की जे स्वधर्माला सोडून, जे आपल्या स्वधर्म आणि वर्णाश्रमाला धरून, जे काही आपल्या स्वभाव आणि आपल्या कर्तव्याला धरून जो सदाचार आहे, त्याच्यामध्ये सत्य अहिंसा हे सगळे यम आलेले आहेत. हे सगळं यमाला धरून आहे का, ते धर्माला धरून आहे का, सदाचाराला धरून आहे का? तुम्ही अभ्यास करा आणि तुमच्या लक्षात येईल की सदाचाराला धरून नाही. मोठी माणसं लहान मुलांना सांगतात खोटं बोलू नका, पण जेव्हा जेव्हा असत्य बोलायला लागतात, की जेव्हा खोटं बोलू नका असं म्हणत असताना असत्य बोलण्याची वृत्ती बाहेर उफाळून येते. हिंसा करू नका असं म्हणताना क्रोध उफाळून येतो बाहेर. मग हे जे काय आहे ना, म्हणजे त्याला जोडून कसं आहे हे लक्षात घ्या. ही गोष्ट त्याला जोडू नये. जेव्हा जेव्हा तुम्ही कर्म करायचा प्रयत्न करता तेव्हा तेव्हा विकर्म होत असतं. म्हणून तिथे विकर्माचा त्यांनी मुद्दाम उल्लेख केला भगवानाने, की हे निषिद्ध कर्म तुम्हाला त्यागल्याशिवाय तुमचं कर्म सिद्ध होत नाही. म्हणून त्यांनी इथे काय केलं की ज्यांची सर्व शास्त्रसंमत कर्मे समारंभा, हा जो शब्द आहे समारंभ, हा शब्द कशाला, की शास्त्राला अनुसरून. शास्त्र काय सांगतं? शास्त्र हे सांगतं की तुझा जो काय स्वधर्म आहे, वर्ण आणि आश्रम आहे, त्याच्या अनुसार तू कर्म कर, हे शास्त्र सांगतं. शास्त्र असं कधीही म्हणत नाही की तुझ्या वर्ण आणि आश्रमाला सोडून कर्म कर. पण आता गेल्या 100 वर्षामध्ये हे वर्ण आणि आश्रमावर एवढी काही टीकेची झोड झाली, आणि 100-200 वर्षाचा प्रश्न नाही, 1000 वर्षाचा इतिहास जर तपासला तर आपल्याला असं दिसेल की पहिल्यांदा ब्राह्मण वर्णाने आपला वर्ण सोडला आणि कामक्रोध भयंकर वाढवला. प्रेम नावाची गोष्ट ब्राह्मणामध्ये दिसतच नाही. आता अलीकडे तर मुळीच नाही आहे, पण पूर्वीच्या काळामध्ये जर पाहिलं तर बाकीच्या समाजाला धारणा करून बाकी समाजाला आपण सांभाळणे, त्यांचा पालन करणे आणि त्यांना योग्य ज्ञानाच्या मार्गाला, त्यांना सदाचाराच्या मार्गाला घेऊन जाणे, ही जी ब्राह्मणाची जबाबदारी होती, ती ब्राह्मणाची जबाबदारी न पाळता आपण श्रेष्ठ कसे आहोत, आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याकरता त्यांनी काय केलं तर इतरांवर अत्याचार केले. हे विकर्म आहे. हे लक्षात घ्या की तुमची जबाबदारी काय होती की अध्यापन करायचं, वैराग्याने राहायचं, कमीत कमी गरजेत राहायचं. तर ब्राह्मण काय झाले, पेशवे झाले ब्राह्मण. हे विकर्म आहे. ब्राह्मणाने क्षात्र धर्म धारण करून त्याने मांसाहार करणे आणि त्याने दुराचार करणे हे विकर्म आहे. म्हणून इतिहास जर पूर्ण आपण जितकं आपण मागे इतिहासात जाऊ तेव्हा लक्षात येईल की हे विकर्म कुठून सुरू झालेलं आहे. मग बाकीच्या वर्णावर परिणाम होणार त्याचा. एक चुकीची गोष्ट झाली की त्याची प्रतिक्रिया येणारच. बरं, ज्यांची प्रतिक्रिया आली त्यांच्यामध्ये जे बुद्धिमान माणसं होते काही, तर त्यांना तरी तुम्ही काही समजावून सांगितलं का? तेही नाही समजून सांगितलं, कारण तुमची बुद्धी ठिकाणावर नव्हती. ज्याच्यावर पूर्ण समाजाची नाही त्रैलोक्याची जबाबदारी दिली होती. ब्राह्मणाची जर जबाबदारी पाहिली ना, गुरुचरित्र तुम्ही वाचा, ब्राह्मणाच्या सगळ्या 1-2 अध्याय त्याच्यावरच दिलेले आहेत. आणि मग त्या ब्राह्मणाची हानी कशी झाली आहे नरसिंह सरस्वती स्वामींनी, दत्तप्रभूंनी पूर्णपणे सांगितलं की अरे तुझी अशी अवस्था झाली म्हणून समाज असा झाला. आज जर मीमांसा करायची झाली तर पहिल्यांदा तिथे मीमांसा करणं आवश्यक आहे. की धर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी ब्राह्मणावर होती. धर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी संन्यास आश्रमामध्ये होती. आजचे संन्यास आश्रमाचं जेव्हा अध्ययन करतो तेव्हा त्यांना मी विचारायला गेलो की म्हटलं बाबा वानप्रस्थ आश्रम द्यायचा आहे लोकांना, कसं द्यायचा, काय विधी आहे. आज लोक त्रस्त झालेले आहेत. म्हटलं घराघरामध्ये वृद्ध माणसं जी आहेत
हे ग्रस्ताश्रमी आणि वृद्धाश्रम म्हणजे वृद्धाश्रमात जातात, पण त्यांना वानप्रस्थाश्रमामध्ये पाठवणं आवश्यक आहे. वृद्धाश्रम ही संकल्पना आपल्याकडे धर्मात कुठेच नाही आहे. तर काय ह्याची म्हणजे मार्ग काय आहे, याचा काही याच्यामध्ये विधिविधान आहे का? ग्रस्ताश्रमात जाताना विवाह विधी दिलेला आहे, वैदिक पद्धतीने विवाह होतो. तसं वैदिक पद्धतीने हा वानप्रस्थाश्रम घेता येतो का? माहिती नाही म्हणाले. सामान्य नाही, अधिकारी पीठावर बसलेले माणसं म्हणतात आम्हाला माहिती नाही. या कलियुगामध्ये त्याची आवश्यकता नाही. दुसरं वाक्य. तिसरं वाक्य असं की हे निषिद्ध आहे या काळात. मी ऐकून चक्रावून गेलो. म्हटलं बाबा हे भगवद्गीता काय सांगते आपल्याला? भगवद्गीता सांगते की वर्ण आणि आश्रमाच्या नुसार, शास्त्राच्या अनुसार तुम्ही आचरण करा. 55-60 वर्ष झाले, वानप्रस्थ घ्यायला पाहिजे. पुढे संन्यस्त स्थिती झाली तर संन्यास पुढचा भाग आहे. वानप्रस्थात तर जाणं आवश्यक आहे पहिलं. तर त्याची काही कार्यपद्धती आहे का? माहिती नाही. ह्या सगळ्या गोष्टीला कारण विकर्म आहे. निषिद्ध कर्माचा एवढा पगडा झाला की धर्माचं पूर्ण विस्मरण झालं. आणि म्हणून धर्माचं विस्मरण झाल्यामुळे शास्त्र काय आहे, धर्म काय आहे, धर्म आणि अधर्म काय आहे, ह्याच्यातला विवेक जो आहे तो विवेकच संपूर्ण नष्ट झाला. म्हणून धर्माधर्म विवेक नावाचा विषय घेतला. एक विषय काय घेतले बघा तुम्ही. धर्माधर्म विवेक, निषिद्ध कर्म, हे 60-60, 50-50, 60-60 प्रवचनाचे हे विषय जर आपण पाहिले तर विस्ताराने याच्यावर म्हणजे आपल्याला अध्ययन करता येण्यासारखं आणि महत्त्वाचे विषय आहेत ते. तेव्हा अकर्म सिद्ध होताना पहिली जर गोष्ट त्यात काय होत असेल तर तो शास्त्रसंमत कर्म करतो. हे पहिलं लक्षण आहे त्याचं. नाही तर कोणी काय म्हणेल, अकर्माचा जर चुकीचा अर्थ काढला तर अकर्म म्हणजे कर्मच करायचं नाही. शब्द आहे ना, म्हणजे कर्माच्या विरुद्ध अकर्म असं कोणी अर्थ, बुद्धिमान माणसं अर्थ काढतात असे. कर्माच्या विरुद्ध अकर्म, काहीच करायचं नाही, आळशीपणाने झोपायचं. शास्त्राच्या अनुसार कर्म करणार. दुसरी गोष्ट कामना व संकल्प ह्याचा त्याग करणे. ते आपण पाहिलं आता पूर्वी. त्याचा विस्ताराने आपण आता मी जेवढे शब्द मी सांगितले त्या सगळ्या शब्दामध्ये ही गोष्ट आलेली आहे. आणि सर्व कर्मे ज्ञानरूपी अग्नीचे द्वारा भस्म झालेली असतात. कर्माचे म्हणजेच कर्माच्या फळाचे सर्व कर्मे ज्ञानरूपी अग्नीने भस्म होणे याचा अर्थ असा की कर्माचे जे फळ स्वरूपामध्ये, बीज स्वरूपामध्ये नेहमी जे जातात आणि पुन्हा एकदा जन्ममृत्यूला कारणीभूत होतात. जन्ममृत्यूला कारणीभूत काय होतं मला सांगा तुम्ही? कर्माचं फळ. एक कर्म केलं की त्याचं फळ मिळतं. कशामुळे मिळतं? कारण तुम्ही निष्काम नाही आहेत, अनासक्त नाही. आसक्ती असल्यामुळे त्याला फळ मिळालंच पाहिजे. पैसा मिळावा म्हणून भरपूर कार्य केलं पण अपयश आलं, पण बीजस्वरूपामध्ये पैसा केव्हा तरी मिळाला पाहिजे आपल्याला, पुन्हा जन्म घेणं आलं त्याच्याकरता. त्यामुळे जे बीजस्वरूपामध्ये गेलं कारण देहामध्ये की समजून घ्या की आता आपल्याला पुन्हा एकदा जन्म घ्यावा लागेल किंवा ह्या जन्मातच पुन्हा एकदा ते कर्म करावं लागेल. म्हणून हे कर्म आणि कर्मफल, फलातून पुन्हा एकदा कर्म, कर्मातून फल आणि फलातून कर्म, ही जे काही चक्र आहे ना, ह्या चक्राला भेदण्याकरता ज्ञानाशिवाय पर्याय नाही. आणि ज्ञान म्हणजेच अकर्म आहे. ज्ञान म्हणजे अंतःकरणाची अनासक्त स्थिती म्हणजे ज्ञान आहे. तेव्हा अशा या ज्ञानाने तो सर्व हे कर्मबीज, कर्मफलबीज हे संबंध नष्ट झालेलं असतं. असा जो कोणी आहे अशाला पंडित, ज्ञानी लोक त्याला पंडित असं म्हणतात. म्हणजे तो खऱ्या अर्थाने योगी झाला. पंडित हा शब्द इथे कर्मयोगी जो असतो तो ज्ञानपूर्णही असतो आणि आचरण प्रधानही असतो. दोन्ही गोष्टी त्यात आलेल्या आहेत. खरं म्हणजे या अध्यायाच्या सुरुवातीला तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता अर्जुनाने की तू ज्ञान श्रेष्ठ का कर्मश्रेष्ठ आहे, असा काहीतरी प्रश्न विचारला होता की दोन निष्ठा आहेत. पण इथे जर आपण पाहिलं ना तर इथे ह्या दोन्ही निष्ठा एकत्र आलेल्या आहेत. तुम्ही अकर्म जर शब्दाचं जर आपण चिंतन केलं तर या दोन्ही नद्या एकत्र आलेल्या आहेत इथे. कारण अकर्मामध्ये ज्ञानाशिवाय अकर्म सिद्ध होत नाही आणि कर्मावरची शास्त्राच्या अनुसार आचरण करण्याची निष्ठा आणि त्याच्या अनुसार आचरण केल्याशिवाय अकर्म सिद्ध होत नाही. तेव्हा अकर्मामध्ये कर्मही आलं आणि ज्ञानही आलं. या दोन्हीचाही संगम असल्यामुळे या अशा प्रकारच्या या ज्ञानाने कर्मबीज हे शून्यवत होऊन जातं, भस्मसात होऊन जातं. त्याच्यानंतर पुढचा जो श्लोक आहे 20वा श्लोक,
त्या 20व्या श्लोकामध्ये जे फलासक्तीचा त्याग करतात त्यांच्या कर्माची प्रशंसा केलेली आहे. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तः निराश्रयः कर्मणी अभिप्रवृत्तः अपि न एव किंचित करोति सः. कर्मफलासंग, सर्व कर्मे आणि त्याची फले यातील आसक्ती त्यक्त्वा सोडून देणे, निराश्रय भौतिक निराश्रय म्हणजे आश्रयाचा त्याग आहे. कसं, कोणत्या आश्रयाचा? तर प्रकृतीच्या आश्रयाचा, भौतिक आश्रयाचा. भौतिक आश्रयाने रहित झालेला नित्यतृप्त, परमात्म्यामध्ये नित्यतृप्त असलेला तो कर्मामध्ये व्यवस्थितपणे वावरत असतानाही वस्तुतः तो काहीही करत नाही. आता ही अवस्था आहे. ही जी अवस्था कशी आहे पहा, की जसं भोवरा असतो ना, भोवरा तुम्ही जर टाकला अतिशय वेगाने जेव्हा फिरतो ना, त्यावेळेस तो अत्यंत वेगाने जेव्हा भोवरा फिरतो तेव्हा तो सरळ असा उभा असतो. त्याच्या आरीवर तो असा व्हर्टिकल असतो, त्याला अँगल नसतो त्यावेळेस. आणि जर तुम्ही दुरून पाहिलं तर असं वाटतं की तो स्थिर आहे. भोवऱ्याचा ज्यावेळेस वेग अत्यंत वेग असतो त्यावेळेस त्याला एक डायनॉमिक इक्विलिब्रियम अशी टर्मिनॉलॉजी, इंजिनिअरिंगमध्ये त्याला डायनॉमिक इक्विलिब्रियम असं म्हणतात. म्हणजे डायनॉमिझम आहे आणि इक्विलिब्रियम आहे. हां, संतुलन पण आहे आणि संतुलन असताना वेग पण आहे. बहुतेक काय असतं की जेव्हा वेगात असतो तेव्हा संतुलन गेलेलं असतं आणि जेव्हा अत्यंत संतुलन असतं तेव्हा वेगच नसतो. ह्या दोन गोष्टी असतात. पण इथे संतुलनही आहे आणि वेगही आहे असं हे वर्णन केलेलं आहे. म्हणजे तो क्रियाप्रधान असताना सुद्धा तो शांत आहे. हे वर्णन बघा. आता ह्या योग्याचं वर्णन आहे. म्हणजे जसं स्थितप्रज्ञाचं वर्णन दुसऱ्या अध्यायात केलं की रे, तसं वर्णन आता याच्यामध्ये त्यांनी सुरू केलेलं आहे की अकर्म म्हणजे काय, सगळं सांगण्यामध्ये अकर्माचा विस्तार केलेला आहे. त्या अकर्माचा विस्तार करताना त्याचं जर काय लक्षण असेल तर तो अनासक्त, हे तर आपण पाहिलंच की कर्माच्या फलाची आसक्ती त्यांनी त्यागलेली आहे. त्याच्याशिवाय दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय की भौतिक गोष्टीचा आश्रय त्यांनी सोडला. सोडला म्हणजे त्यांनी धरलाही नाही सोडलाही नाही. तशा अर्थाने जर पाहिलं तर सोडला म्हणजे कोणाला पटकन काय वाटेल की त्याने घरदार सोडला आणि हिमालयात निघून गेला, असंही नाही आहे बरं का. सोडला हे अंतःकरणाची भावना आहे, अपेक्षा नाही. मिळालं ठीक, नाही मिळालं ठीक आहे, काय हरकत. मिळालं तर त्याच्याबद्दल फार मोठं काय असं हुरळून जायची गरज नाही, आणि नाही मिळालं तर फार वाईट वाटायची परिस्थिती नाही. हे सोडणं आहे बरं का. नाही तर काही वेळेला पुन्हा एकदा काय होतं, प्रत्येक शब्दाला थोडंसं विस्ताराने सांगणं आवश्यक आहे की प्रकृती संबंध विच्छेद म्हटलं ना की जसं काय म्हणजे आता या प्रकृतीच्या सगळ्या गोष्टीचा त्यागच केला त्याने. पाणी पिणं बंद केलं, अन्न खाणं बंद केलं, वस्त्र वापरणं बंद केलं, असं नाही. असे विपर्यास झाल्यामुळे नवीन नवीन धर्म निर्माण झाले. दिगंबर या शब्दाचा अर्थ दिशा हे अंबर म्हणून धारण करणे असा होता, पण त्याचा विपर्यास झाल्यामुळे एक नवीन धर्म निर्माण झाला. हे लक्षात घ्या. शब्दाचा विपर्यास झाला ना की अर्थाचा विपर्यास होतो, ना अर्थाचा विपर्यास झाला की आचरणामध्ये विपर्यास होतो आणि धर्माचा अधर्म होतो. म्हणून या ठिकाणी निराश्रय आहे असं म्हणत असताना भौतिक म्हणजे प्रकृतीचा आश्रयाचा त्याग करणे, याचा अर्थ असा आहे की प्रकृतीमधली आसक्ती दूर जाणे, प्रकृतीमध्ये काहीही प्राप्त हो अथवा काहीही प्राप्त न हो, दोन्हीमध्ये साम्य स्थिती असणे हा निराश्रय आहे. अन्यथा निराश्रय म्हटल्यानंतर लोक म्हणतील की आता ह्याच्या डोक्यावर छप्पराची ह्याची गरज नाही, याला घरातून हाकलात, कारण हा निराश्रय झाला. आपण म्हणतो निराश्रय म्हणजे काय, कोणाचा आश्रय नाही. तर असं नव्हे. निराश्रय ही अंतःकरणातली साम्य स्थिती आहे. अंतःकरणातल्या साम्य स्थितीमध्ये ज्यावेळेस तो जातो तेव्हा तो नित्यतृप्त होतो. पुढे बघा, पुढचा शब्द लगेच वापरला आहे, कारण निराश्रयाच्या नंतर नित्यतृप्त वापरलेला आहे. तृप्ती कधी कधी काय असते, तात्पुरती असते. जेव्हा प्रकृतीचा आश्रय घेतो ना त्यावेळेस तो तृप्त होतो. जसं उदाहरण, पोटभर जेवण केलं, सणासुदीचं जेवण झालं की पोटावरून हात फिरताना काय हो कसं काय, नाही फार तृप्त झालो हो. 3-4 तासाने विचारा का हो तृप्ती कुठपर्यंत आहे, नाही आता चहाची गरज आहे, आता चहा पाहिजे. तृप्ती बदलली म्हणजे ती नित्यतृप्ती नव्हे, कारण आश्रय प्रकृतीचा घेतलेला आहे. म्हणून बघा तुम्ही शब्द कसे आहेत, निराश्रय नित्यतृप्त, हे दोन शब्द जे आहेत परस्पराला संबंधित कसे आहेत. निराश्रयामध्ये साम्य अवस्था आहे
कोणती परिस्थिती येवो, कुठलाही काही मिळो, लाभ न मिळो, ह्या सगळीमध्ये समान स्थिती, साम्य स्थिती असल्यामुळे तो निराश्रय आहे आणि साम्य स्थितीमध्येच तो नित्यतृप्त आहे. साम्य स्थिती असल्याशिवाय तो नित्यतृप्त होऊ शकत नाही. विषम स्थिती केव्हा असते? विषम गोष्टीला आपण स्वीकारतो तेव्हा. आणि विषम गोष्ट काय आहे? प्रकृती आहे. विषमता कुठे आहे आणि समता कुठे? विषमता प्रकृतीमध्ये आसक्त झाला की तो विषम झालाच तो माणूस. प्रकृतीचा आश्रय घेतला की तो विषम झाला तो, आणि प्रकृतीचा आश्रय त्यागला की तो साम्य स्थितीत गेला तो. आश्रयामध्ये अनासक्त झाला की तो साम्य स्थितीमध्ये जेव्हा जातो तेव्हा साम्य स्थितीमध्ये काय होतं की तो परमेश्वराशी अनुसंधान त्याला ठरव का न ठरव आपोआप होतं. कारण ते आहेच, ते आहे हे लक्षात न आल्यामुळे तर आश्रय घेतल्यामुळे तर लक्षात आलं नाही. पण आश्रयाचा ज्यावेळेस त्याने अंतःकरणातून त्याग केला त्यावेळेस तो परब्रह्म परमेश्वराशी अनुसंधानित झाला. आणि हे अनुसंधान म्हणजेच नित्यतृप्ती आहे. कारण ती अखंड आहे. नित्यत्व काय आहे? परमेश्वर तत्व असल्यामुळे नित्यत्व आहे. म्हणून हे जे अकर्म हा जो शब्द आहे ना, याची आता व्याप्ती बघा केवढी आहे. अकर्म शब्द फक्त एका वाक्याने सांगण्यासारखं नाही आहे. अकर्माची ही व्याप्ती केवढी आहे. अकर्मामध्ये प्रकृती संबंध विच्छेद आहे आणि प्रकृती संबंध विच्छेदाने तो आपल्या स्वरूपामध्ये जाऊन बसला. आणि स्वरूप कसं आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. साम्य स्थिती आहे. तिथे साम्य स्थिती असल्यावर त्या स्वरूपातूनच तो परमेश्वराशी अनुसंधान नकळतपणे साधला जातो. कारण त्या ज्ञानस्थिती ही ज्ञानस्थिती नुसती राहतच नाही, त्या ज्ञानातून अनुसंधान हे साधल्याच जातं. आणि म्हणून तो नित्यतृप्त होतो. आणि नित्यतृप्त झाल्यानंतर तो शांत नुसता बसलेला आहे का? डायनामिक इक्विलिब्रियम. पुढचं जे सांगितलं ना, कर्मणी अभिप्रवृत्ताः न एव किंचित करोति. कर्मणी अभिप्रवृत्ताः न एव किंचित करोति. कर्मामध्ये व्यवस्थितपणे वावरत असतानाही काहीही करत नाही. दोन बघा, दोन अवस्था. नाही, तो कर्म म्हणजे त्याला तो कर्म करण्याची आसक्ती नाही आहे, प्रवृत्ती नाही, आसक्ती नाही आहे. इथे प्रवृत्तीपेक्षा तो कर्माच्या फलामध्ये आणि कर्म करण्याच्या याच्यामध्ये आसक्त नाही आहे. आसक्त नाही म्हणून तो अकर्म आहे. आसक्तीचा शब्द वजा झाला की ते कर्माचा अकर्म होतो. आणि अकर्म झाल्यामुळे तो काहीही करत नाही हा शब्द जो आहे ही साम्य अवस्थेचंच पुन्हा वर्णन आहे. आज शब्द इतके मोठे गमतीदार आहेत ना की जर विपर्यास केला तर मनुष्य कुठून कुठेही जाऊ शकतो. त्या शब्दाचा फार सांभाळून अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून मी आधी सुरुवातीला भोवऱ्याचं उदाहरण काय दिलं की भोवरा जेव्हा अत्यंत वेगाने फिरतो तेव्हा तो असा व्हर्टिकल डायरेक्शनला असतो आणि त्याचा वेग जरा कमी झाला की संतुलन बिघडतं. संतुलन बिघडलं की तो असा असा मग फिरायला लागतो. मग त्याचे स्थान बदलतं, अस्थिर होतं. काय इथे अकर्म स्थितीमध्ये काय आहे? जेव्हा भगवंताशी अनुसंधान आहे ना तेव्हा तो अचल आहे. नाही तर काय, कधी स्वरूपात तर कधी स्वभावात, कधी स्वरूपात तर कधी स्वरूपात स्वभावात. स्वभावात आला की प्रकृती संबंध, प्रकृती संबंध झाले की आसक्ती, आसक्ती झाले की विकर्म, निषिद्ध कर्म व्हायला काही वेळच लागत नाही. मग हे अकर्म सिद्धी पूर्ण केव्हा होईल? ज्यावेळेस तो परमेश्वराशी अनुसंधान नित्यतृप्त आहे. म्हणून तो करत असूनही काही करत नाही, करत असूनही काही करत नाही. हे जे आहे करतो, करण्यामध्ये कुठेच कमी नाही आहे, पण ते सगळं करत असताना तो अकर्ता आहे. अकर्ता असल्यामुळे तो करत नाही असं सांगितलंय. हे शब्द आहेत नाही हे समजणं फार महत्त्वाचं आहे. अंतःकरणाची भावना अशी आहे की मी परमेश्वराचा अंश आहे आणि जे काही चाललंय पूर्ण ब्रह्मांडामध्ये तो परमेश्वरच करून घेतो. ही धारणा पक्की झाली की तो कर्मातून अकर्मात येतो. बस का तेच सांगितलेलं आहे की न एव किंचित करोति, म्हणजे तो काहीही करत नाही. केल्यासारखा आहे पण तो करत नाही. म्हणजे काय? कर्तृत्व भाव नाही, हा त्याचा अर्थ आहे. कर्तृत्व भाव वजा केला की न एव किंचित करोति हा शब्द लागू पडतो. आणि कर्तव्य भाव शब्द वापरला की कर्माने अभिप्रवृत्त. हा
म्हणजे कर्तव्य भाव आणि कर्तृत्व भाव, दोन भाव आहेत, लक्षात घ्या. कर्तृत्व भाव असला की अहंकार येतो आणि कर्तव्य भाव असला की त्याग येतो. कर्तव्यामध्ये त्याग आहे आणि कर्तृत्वामध्ये अहंकार आहे. दिसायला दोन्ही बाहेर सारखं दिसतं. अंतःकरणाचा भाव वेगवेगळा आहे, अंतःकरणाची धारणा वेगळी आहे. तेव्हा ज्याला आता मी म्हटलं डायनामिक इक्विलिब्रियम हा शब्द मुद्दाम इंग्रजीमध्ये वापरला की डायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे इक्विलिब्रियम म्हणजे संतुलन आणि डायनामिझम म्हणजे गती. गतीमध्ये संतुलन आहे आणि संतुलनामध्ये गती आहे. आणि संबंध ब्रह्मांडामध्ये हेच आपल्याला पाहायला मिळतं. ब्रह्मांडाचं काय असेल तर गतिमान आहे, अत्यंत गतिमान आहे. तुम्ही पूर्ण सूर्यमालिका बघा किंवा आकाशगंगा बघा तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्याची गती एवढी प्रचंड आहे, कल्पनेच्या पलीकडे आहे. नुसते तुम्ही पृथ्वीच्या गतीचा विचार करा ना. पृथ्वी जी स्वतःभोवती फिरते ना, त्याचा जर वेग काढला तर ती गती आपल्या कल्पनेच्या पलीकडे फार प्रचंड गती आहे ती. पण ती तशी गती असताना आपण स्थिर आहोत ना, बसलो आहोत की नाही. आपलं संतुलन बिघडलंय का सांगा. गती आहे पण संतुलन आहे. सूर्याच्या भोवताली सगळे ग्रह फिरतायत, किती वेग आहे विचार करा. सूर्य ह्या पूर्ण आपल्या ग्रहांना घेऊन ही सूर्यमालिका जी आहे, ही सूर्यमालिकाची मालिका अंतरिक्षामध्ये पूर्ण फिरते आहे. त्याचाही काही केंद्रबिंदू आहे आणि हे ब्रह्मांडच पूर्ण भ्रमण करत आहे. पूर्ण या संबंध ब्रह्मांडाच्या भ्रमणामध्ये जर एक गोष्ट काय असेल सगळ्यात महत्त्वाची तर हे संतुलित आहे. ह्याचं संतुलन बिघडलेलं नाही आहे, म्हणजे डायनामिक इक्विलिब्रियम आहे. क्रिया चालू आहे पण कर्तृत्व भाव नाही आहे. हे जर आपल्याला लक्षात आलं आणि हे जर आपण आचरणात आणलं ना तर काय साध्य होईल तर नित्यतृप्त. साध्य काय त्याच्यामध्ये, हे कशा करता आपण समजून घ्यायचं आपल्याला. जर नित्यतृप्त व्हायचं असेल तर तुम्हाला ही गोष्ट कर्मणी अभिप्रवृत्ता न एव किंचित करोति हे तुम्हाला जर समजलं एकदा तर काय निराश्रय हा नित्यतृप्त ही उपलब्धी आहे. किंबहुना निराश्रय नित्यतृप्त झाला तर तो आपोआपच हा कार्य करत असतानाही शांत आहे. हीच गोष्ट तुम्ही प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये जर पाहिली तर जो मनुष्य ज्ञानी आहे तो मनुष्य प्रचंड कार्य करत असताना अतिशय शांत असतो. एवढंच नव्हे तर शांतता हेच त्याच्या कार्याच्या क्षमतेचं लक्षण आहे. एखादा माणूस जो आहे ना प्रचंड काम करतो आणि त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता सकाळी जी असते तीच संध्याकाळ पण राहते, तोच मनुष्य लीडर खऱ्या अर्थाने. तोच त्या पूर्ण ऑर्गनायझेशनचा प्रमुख यशस्वी कोणाला म्हणता येईल माहिती आहे का, की ज्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता कुठेच ढळली नाही. काही लोक विचित्र वागतात, काही कसे असतात, काही कसे असतात. सगळ्यांचा समन्वय साधून त्यामधून पूर्ण कार्य सिद्ध करणे हे कोणाला शक्य आहे माहिती आहे का, ज्याला डायनामिक इक्विलिब्रियम जमलंय त्याला. आणि जो छोट्या छोट्या गोष्टीने विचलित होतो ना त्याला ब्लड प्रेशर होईल, हार्ट अटॅक येईल. छोट्या गोष्टीने क्रोधित होतो, हा असं का वागतो, याने असं वागायला नाही पाहिजे होतं, संपला विषय. मी इतक्या वेळेला सांगतो पण लोकांच्या लक्षातच येत नाही. म्हणजे किती वाक्य आहेत बरं का. मी काही काही वाक्य मुद्दाम सांगतो की ज्याच्यामध्ये त्यांचं संतुलन बिघडल्याचे लक्षण आहेत. की मी इतकं सांगतो पण लोक ऐकत नाहीत. तुमचं संतुलन बिघडले, लोक ऐकू का न ऐकू. लोकांनी ऐकणं न ऐकणं बा विषय सोडून द्या, पण तुमचं संतुलन बिघडल्याचं लक्षण नक्की आहे. आम्ही चांगले वागतो, लोक वाईट वागतात, संतुलन तुमचं बिघडलं. आमच्या ऑफिसमध्ये मी एकही पैसा खात नाही, लोक प्रचंड पैसे खातात, तुमचं संतुलन बिघडलं. कारण तुम्हाला ते विशेषत्व वाटतं ना की मी काहीतरी करतोय, माझं चारित्र्य चांगलं आहे, हे जे तुम्हाला वाटतं ना, इथेच चारित्र्य बिघडल्याचं लक्षण आहे. सूक्ष्म गोष्ट आहे बरं काय, म्हणजे गोष्ट दिसायला सूक्ष्म आहे. जेव्हा माणसाला अहंकार अभिमान होतो आपल्या चारित्र्याचा, आपल्या कर्तृत्वाचा, तेव्हा समजायचं की कर्तृत्व बिघडलं, इक्विलिब्रियम गेला त्याचं. न करेती न एव किंचित करोती हे शब्द तिथे लागू पडत नाहीत. न एव किंचित करोती केव्हा लागू पडेल, केव्हा होईल माहिती का. ही माणसं अशीच आहेत, अशीच वागणार ती. आपल्याला त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घ्यायचं. ते बिचारे अज्ञानी आहेत, त्यांच्यावर दया दाखवायला पाहिजे. त्यांना हळूहळू समजून सांगू, होईल केव्हा तरी चांगले होतील, पण ते काम करतील बरं का. म्हणजे आशावादी आहे
त्यांच्या हा तुम्ही कशा करता बिघडता? म्हणजे त्यांचं तर कर्म बिघडलेलं आहे, पण तुम्ही पण बिघडता. उलट ह्याच लोकांकडून चांगलं काम करून घ्यायचं आहे आपल्याला. हा आता जो आपण पाहतो ना भारतीय समाज, लोक पुष्कळ टीका करतात, काय हो किती भ्रष्ट झाले लोक, असं म्हणून तुम्हाला काय मिळालं? लोक वर्णन करत असतात आमचे नेते कसे, समाज कसा. काय मिळालं तुम्हाला? तुमचं संतुलन बिघडलं. लक्षात घ्या किती प्रकारच्या परिस्थिती आपल्या अवतीभोवती आहेत ज्याच्यामुळे तुमचं संतुलन प्रतिक्षण बिघडण्याची संधी आहे तुम्हाला. मग आता हे संतुलन आपल्याला सारखं ठेवायचं असेल तर हे अकर्माचं ज्ञान जर कळालं की अकर्म म्हणजे काय हे जर कळालं, संतुलन चांगलं राहील. शांत, अचल, हे आता जे शब्द वापरले ना मी, हे मुद्दाम त्याच्याकरताच वापरले. सहज, अचल, साम्य, शांत, स्थिर प्रज्ञ, समर्पण, मदर्पण, आत्मानुसंधान, आत्मभाव, आत्मस्थिती, शुद्ध चित्त आणि अपरिग्रह. ही स्थिती केव्हा येईल की ज्यावेळेस तो आपल्या स्वरूपात बसलेला आहे आणि तो काम प्रचंड करतोय, पण तरी पण काही केल्यासारखं त्याचे भाव नाही आहेत. कर्तृत्व भाव शून्य झाला ना की माणूस शांतच होतो. बघा, सगळा शीण जो आहे ना त्या कर्तृत्व भावामध्ये लपलेला आहे. तो त्यागला की शीण गेला तुमचा. शीण हा अहंकारामुळे, शीण हा अभिनिवेशामुळे, शीण हा कर्तृत्व भावामुळे. त्याचा त्याग एकदा केला रे केला की कार्य प्रकृतीत होत असताना तुम्ही आपल्या ठिकाणी शांत बसता. हे जे तत्वज्ञान, हे तत्वज्ञान जर आपल्याला कळालं तर हा 20वा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे या अकर्माच्या दृष्टीने हा 20वा श्लोक सांगितला आहे. पुढे 21व्या श्लोकामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की ह्याचा हा विषय 21वा संबंध असा आहे की शरीराशी संबंधित कर्मे करणाऱ्या संन्याशाला पाप न लागण्याचे कथन केलेले आहे. ज्याचा संबंध शरीराशी तो आसक्त नाही, संबंध नसणे म्हणजे शरीराशी आसक्त नाही आहे, त्यामुळे त्याला पाप पुण्याच्या ज्या संकल्पना ज्या आहेत ते त्याला स्पर्श करत नाहीत. ह्या संदर्भात हा 21वा श्लोक आहे. निराशीही यतचित्तात्मा चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहा शरीरम केवलम कर्म कुर्वन्न आपनोति किल्बिषम. यतचित्तात्मा, ज्याने आपले अंतःकरण आणि इंद्रियाचे शरीर जिंकले आहे, ज्याने अंतःकरण आणि शरीर म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म देह ह्या दोन्हीवर ज्याने विजय मिळवलेला आहे, तो सर्व भोगांच्या सामग्रीचा ज्याने परित्याग केलेला आहे, सर्व भोगाच्या सामग्रीचा ज्याने परित्याग केला आहे, आशारहित सांख्ययोगी केवळ शरीर संबंधी कर्म करीत असताना सुद्धा त्याला पाप लागत नाही. आता इथे पाप आणि पुण्याची संकल्पना थोडीशी मांडली आहे की पाप आणि पुण्य म्हणजे काय की त्या फलाचं जे काही ज्या कर्माचं जे फल आहे ते फल तुम्हाला बंधनात टाकणारी गोष्ट आहे. पाप आणि पुण्य हे दोन्ही बंधनात टाकणार आहेत. आणि पाप आणि पुण्य हे तुम्हाला बंधनात केव्हा टाकतात? ज्यावेळेस तुम्ही त्या देहाशी आसक्त असतात. जोपर्यंत देहाशी आसक्त आहात तोपर्यंत त्या देहाच्या माध्यमातून केलेलं कुठलंही कर्म असो, सत्कर्म असो किंवा दुष्कर्म असो, त्याचं पुण्य आणि पाप हे तुम्हाला त्या बंधनात टाकणारे असतातच. पण ह्या देह म्हणजे कोणता देह? दोन्ही प्रकारे सांगितले त्यांनी. एक देह म्हणजे हा स्थूल देह, अन्नमय कोश, आणि दुसरा देह जो आहे तो सूक्ष्म देह की ज्यामध्ये अंतःकरण आहे, इंद्रिय आहेत. तर या इंद्रियामध्ये आणि अंतःकरणात सुद्धा मनुष्य जर आसक्त असेल तरी सुद्धा त्याचा परिणाम होतोच. बाहेर तो दिसत कार्य सगळं शुद्ध करतो तो, पण अंतःकरणामध्ये काहीतरी भाव त्याचा राहून जातो, त्याचाही प्रभाव आहे. तेव्हा ह्या दोन्हीचाही ज्यांनी त्याग केला आहे त्याला संन्यासी म्हटलेले. संन्यास शब्दाचा अर्थ काय आहे? या दोन्हीही देहाच्या आसक्तीचा त्याग आहे. आणि जेव्हा दोन्ही देहाच्या आसक्तीचा त्याग केल्यानंतर त्या देहाच्या माध्यमातून जे काही सत्कर्म होईल किंवा दुष्कर्म होईल त्या सत्कर्म दुष्कर्माचा त्याला स्पर्शही होत नाही. हा विषय फार महत्त्वाचा आहे. ह्या अकर्म करत असताना या अकर्मामध्ये काय होत असतं की देहभाव नष्ट होतो आणि आत्मभाव प्राप्त होतो. अकर्माची सगळ्यात महत्त्वाची स्थिती जर काय असेल तर आत्मभाव, कारण तो
हे अकर्म हे जर स्वरूपाशी एकरूप झाल्याशिवाय होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. अकर्म जी गोष्ट अशी आहे की अकर्म ज्याला आपण आता डायनामिक इक्विलिब्रियम शब्द वापरला की संतुलित असताना वेगात असून तो संतुलित आहे, तो वेगात असून संतुलित कसा होऊ शकतो? संतुलन हे स्वरूपामध्ये आहे. संतुलन हे दुसरीकडे कुठेच नाही आहे. स्वरूपात असल्याशिवाय संतुलन मिळत नाही. नाहीतर संतुलन मिळण्याचा केवळ भास आहे बरं का. कारण मिळालं वाटतं आणि लगेच तो असंतुलित होतो. मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे 4 वेळा तर म्हणालो तर समजायचा हा शांत आहे. हे लक्षात घ्या की मी सहनशील आहे, मी सहनशील आहे म्हणजे इतका ओरडून म्हणतो मी सहनशील आहे की समजायची ही सहनशीलता संपली. म्हणजे आपल्याला व्यवहारात असं लक्षात येतं की त्याला म्हटलं अरे जास्त क्रोधित होऊ नको. तो म्हणतो मी केव्हा रागात आलो, हे वाक्य इतक्या रागाने म्हणतो तो की त्याचा क्रोध अनिवार्य झालेला असतो. म्हणून संतुलन हा शब्द किती वेळा लोक वापरतात की मी संतुलित आहे, हे वाक्यच खरं म्हणजे परस्पर विरुद्ध आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत संतुलन नाही. स्वरूपाशी ज्या वस्तू एकरूप होतो तेव्हा संतुलित आहे. तेव्हा हे संतुलन ज्याला सिद्ध झालेलं आहे तो ह्या स्थूल आणि सूक्ष्म देहाशी संबंध त्याच्याशी आसक्ती ही संपलेली आहे. आणि स्वरूपात गेल्याशिवाय अकर्म सिद्ध नाही, हे आपण पाहिलं पहिल्यांदाच. तर स्वरूपामध्ये जेव्हा तो सिद्ध होतो तेव्हा शरीर आणि अंतःकरण, शरीर अंतःकरण मनबुद्धी चित्त अहंकार हे अंतःकरण आहे आणि इंद्रिय हे बहिःकरण आहेत. आणि बाहेरचा स्थूल देह, बाकीचे अवयव सगळे, गात्र, या सगळ्यामध्ये ज्यावेळेस तो अनासक्त असतो त्यावेळेस क्रिया चालू आहे. क्रियेमध्ये कुठे थांबलेली नाही क्रिया. त्याचं अन्नपचन चालू आहे, हृदयस्पंदन चालू आहे, बाहेरचं कर्तव्य चालू आहेत. पण त्या कर्तव्याचा जो प्रभाव आहे, जे फल आहे ते फल त्याला मिळत नाही. त्याचं पाप असो किंवा पुण्य असो, यांनी पाप शब्द वापरला पण दोन्ही आहे. पाप असो किंवा पुण्य असो हे त्याला बंधनात टाकणारं नव्हे. स्वर्गातही जायची गरज नाही आणि नरकातही जायची गरज नाही. दोन्ही रस्ते हे त्याच्याकरता आता बंद झाले. आता मुक्तीचा मार्ग त्याला मिळाला. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून त्याला संन्यास शब्द वापरलाय. संन्यास म्हणजे काय? जो अनासक्त झाला. संन्यास या शब्दाचा अर्थ असा आहे की जो कुठल्याही प्रकारचा देहाच्या कोणत्याही व्यापारामध्ये ज्याची आसक्ती राहिली नाही तो संन्यास. तर अशा संन्यासाला कुठल्याही प्रकारचा पापाचा स्पर्श होऊ शकत नाही आणि मग खऱ्या अर्थाने अकर्म तेव्हा सिद्ध होतं. असे हे अकर्माचे लक्षणं हे आपण आज 19, 20 आणि 21 या 3 श्लोकामध्ये पाहिले. हो आहे, पुढे 24 पर्यंत ते. तर आपण आज इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. त्याच्या पुढे 22, 23, 24 आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी श्लोक गेला की